हे दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे आझाद मैदानातली आंदोलनाची दृश्य आहेत, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनसेचे नेते आणि मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि इतर समविचारी संघटना ह्या जीआरची प्रतिकात्मक जी होळी केली जाणार आहे आणि या ठिकाणी सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे, त्यासाठी उपस्थित झालेले आंदोलन एकीकडे सध्या ठाकरेंचे कार्यकर्ते करतायत। ठाकरेंचे पदाधिकारी जे आहेत ते बाहेर घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। होळी रे होळी, हिंदी सक्तीची होळी अशा आशयाचे बॅनर घेऊन जे आहे ते सर्व पदाधिकारी बाहेर उभे असल्याचं पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचतील आणि जे हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला होता, तर हिंदी सक्तीचा जीआर जो आहे तो जीआर फाडण्यात येणार असल्याचं आणि जाळण्यात येणार असल्याची ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत जे आहे ते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी बोलत आहेत, कारण की हिंदी सक्तीचा जो जीआर काढण्यात आला होता तो आम्ही कुठेही हिंदी सक्ती करू दिली जाणार नाही, तिसरी भाषा लादू दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे आज मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच मनसे नेते नितीन सरदेसाई हे देखील या कार्यक्रमामध्ये वरती पोहोचल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे खाली येतील आणि जो प्रतिकात्मक होळी जी आहे ती जीआरची ती प्रतिकात्मक होळी करण्यात येणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की खाली सर्व पदाधिकारी घोषणा करताना पाहायला मिळतात। आज संपूर्ण राज्यात शिवसेना भवन परिसर असू द्या, त्याचसोबतच दादर परिसर, बँड्रा आणि त्याचसोबत संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये ठाकरेंच्या वतीनं जे आहे ते आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि हिंदी सक्तीचा जीआर आहे तो जीआर जाळण्याचं आंदोलन जे आहे ते ठिकठिकाणी घेण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी 2 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुखांना दिले होते। त्यानुसार मुंबईमध्ये जे आहे ते या ठिकाणी जीआर सक्तीच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मनसेकडून कडाडून विरोध जो आहे तो या संपूर्ण हिंदी सक्तीला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरेंनी जो वर्धापन दिन कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात देखील हिंदी सक्ती कसे देवेंद्र फडणवीस करतात त्याबद्दल आम्ही बघू असं उद्धव ठाकरेंनी घोषित केलं होतं। त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील हिंदी सक्तीच्या विरोधात उतरलेली आहे। आज पहिला कार्यक्रम त्यांचा हिंदी सक्तीचा जीआर जो आहे तो जाळण्याचा कार्यक्रम ठिकठिकाणी होतोय। त्यानंतर 5 तारखेला गिरगाव ते आझाद मैदान अशा आंदोलनाची घोषणा जी आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती घोषणा झाल्यानंतर ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांची तयारी देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे ती घोषणाबाजी करताना पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक होऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हिंदी सक्ती केली जाणार नाही आणि आम्ही करू देणार नाही, महायुती सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर जे आहे ते घेऊन सर्व पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। ही दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानातली। याच ठिकाणी थोड्याच वेळात हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत आणि त्याआधी ठाकरेंचे हे कार्यकर्ते आहेत, ठाकरेंचे हे शिवसैनिक आहेत जे घोषणाबाजी करतायत। थोड्याच वेळात या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाईल। 5 तारखेच्या मोर्चा आधीचं हे पहिलं आंदोलन म्हणता येईल। आज ठाकरेंच्या सेनेकडून राज्यभरात ठिकठिकाणी या जीआरची, हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाते। तर आझाद मैदान परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। इथे सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याआधी ही बैठक होतीये। मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि इतर समविचारी संघटना या आंदोलनासाठी उपस्थित आहेत। याच ठिकाणी सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। जय शिवाजी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी। नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा
जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी पडले आणि आज अजित पवार आणि सरकारच्या ज्या उपमुख्यमंत्र्यांनी की सांगितलं आम्ही सरकारमध्ये बसून मिटवू, मग या सरकारला आम्ही बोलायची तर तुम्ही झोपला होता का? जी.आर का काढला? महाराष्ट्र दोषी हे सरकार, या सरकारला इथून हद्दपार करायचं आहे आणि जर ह्या सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर उद्धव साहेब पुढचा आदेश देतील ते आदेश आम्ही पालन करणार आहोत. तो हा फक्त इशारा आहे. दोन्ही बाब एकत्र आल्या हे 3 चाकाचं सरकार आहे. या सरकारची झोप उडालेली आहे आणि म्हणूनच या सरकारला आदेश देऊ इच्छितो, जोपर्यंत तुम्ही हा कायदा परत घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये असंच पेटत राहील. धन्यवाद. या सरकारचं करायचं काय? उद्धवजी सोबतच आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, तर संजय राऊत या ठिकाणी आहेत, हर्षवर्धन सकपाळ आहेत आणि इतर जे नेते पदाधिकारी आहेत, अंबादास दानवे ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हिंदी सक्तीचा कुठेतरी विरोध केला जातोय. मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आणि आज कुठेतरी विरोधकांची ताकद या ठिकाणी दिसते. संजयजी आपण जर पाहिलं तर आधी जाळू द्या मग बोलतो. नक्कीच तर आपण पाहतोय की आधी जाळू द्या असं मत आहे या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि सकपाळ साहेब आपल्यासोबत आहे. सकपाळ साहेब, पाठिंबा सरकारच्या विरोधात सगळ्या शिवसेनेला नाही, या होळीच्याच अनुषंगानं जो आमचा संदेश आहे तो आम्ही देत आहोत. नक्कीच, पण जो निर्णय लादण्यात आलेला आहे याला विरोध कायम राहील, कारण सरकार म्हणते अर्थातच सीता जोपर्यंत हा रद्द होत नाही तोपर्यंत विरोध राहील आणि हा निर्णय रद्द करण्यास आम्ही भाग पाडू. 5 जुलैच्या मोर्चात पण काँग्रेस अशीच हिरिरीने पुढे राहील. या शासन निर्णय रद्द होईपर्यंत आम्ही ठाम राहू. 5 जुलैच्या मोर्चाबाबत काही समजलंय, काही घडतंय, काही ठरतंय? उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रशासन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शासन निर्णय आहे. आदित्य ठाकरे यांच्या देखील हातामध्ये शासन निर्णय आहे. जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी